नमस्ते. मी ॲडव्होकेट प्रीतीसिंह परदेशी. आत्ताचा हा व्हिडिओ आपला आहे की आपण कोर्टामध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट कशी लिहावी, म्हणजे आपण कागदपत्रे दाखल करतो त्यासाठी आपण कसं लिहावं. मागील व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की अर्ज कसा लिहावा, समास कसा करावा, ॲडजमेंट ॲप्लिकेशन्स कसे लिहावे, त्यानंतर पुरशीस कशी लिहावी, प्रोडक्शन ॲप्लिकेशन म्हणजे काय. तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट खूप जरी सोपं वाटलं, फक्त 1 2 3 नंबर आपण टाकतो, डॉक्युमेंट्स लिहितो आणि आपण विषय संपवतो. तर थोडंसं मला असं वाटतं की परत एकदा सांगेन की काही सेट नॉर्म्स नाही आहेत, पण काही खबरदारी घेतली आणि आवश्यक ती माहिती जर लिहिली व्यवस्थितरित्या तर आपला अर्ज खूप चांगला असतो. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये आपण हेडिंग्स टाकल्यानंतर लिहितो अर्जदारतर्फे किंवा जाब देणारतर्फे दाखल कागदपत्रे यांची यादी खालीलप्रमाणे. मग आता 1 नंबरला लिहा जे काही असेल ते. जर समजा मॅरेज सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट लिहा. मला इथे आवर्जून सांगायचे की जर आपण मूळ दाखल करत असू काही कागदपत्रे तर त्या कागदपत्राच्या समोरच कंसामध्ये लिहा मॅरेज सर्टिफिकेट मूळ प्रत. दुसरा आहे मॅरेज फोटो कलर प्रिंट. जर तिसरा आहे बर्थ सर्टिफिकेट मूळ प्रत किंवा व्हेरीफाईड. तर अशा पद्धतीने जितकेही डॉक्युमेंट्स आपण दाखल करत असू ते सगळ्या कंसामध्ये लिहा. मूळ प्रत आहे, फोटोकॉपीज आहे, व्हेरीफाईड आहे, सर्टिफाईड आहे, या सगळ्या गोष्टी तिथे नमूद करा. याचं कारण असं की जेव्हा जर यदाकदाचित कोणतं डॉक्युमेंट जर मिसप्लेस झालं तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये आपण लिहिलेलं असतं, कदाचित आपल्याला त्यावेळेस ते लक्षातही नसेल, पण लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये बघून आपल्यालाही आणि समोरच्या पार्टीलाही हे लक्षात येईल की दाखल करताना ते आपण मूळ केलं होतं का कसं केलं होतं. आता हे सगळं लिहिल्यानंतर शेवटी लिहा की तुम्ही किती कागदपत्रे दाखल केलेली आहेत. म्हणून 1 2 3 4 1 to 10 जर झाले तर खाली लिहा एकूण कागदपत्रे = 10 आणि मग तुमची सही, ठिकाण, दिनांक हे सगळं येऊ देत. तर मला असं वाटतं की या पद्धतीने आपण दाखल कागदपत्रे यादी लिहावी. हा जर व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला तर नक्कीच शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की ऐन वेळेस ॲडजमेंट ॲप्लिकेशन किंवा कोणत्याही ॲप्लिकेशनवर से देताना आपण काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. धन्यवाद.